आधी वजन कमी व्हायचं, पण आता वजन कमी होणं थांबलं आहे. म्हणजे पहिले एकदम फास्ट वजन कमी व्हायचं, डाएट वगैरे एकदम प्रॉपर व्हायचं, सगळ्या गोष्टी. आणि आता तुमचं वजन कमी व्हायचं अचानक थांबून गेलं आहे, म्हणजे हळूहळू कमी होतं आहे. तर साधी सोपी गोष्ट आहे, डाएटिंगमध्ये बदल करणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही आता समजा 100 किलोचं असाल आणि तुमचं वजन एकदम फास्ट कमी झालं, 90वर आलात, लगेच तुम्हाला वाटलं खूप चांगले रिझल्ट भेटत आहेत, 80वर आलात, अजून चांगले रिझल्ट भेटायला लागले, मग तुम्ही हळूहळू स्टक होत जाताल. तसा प्रॉब्लेम माझ्यासोबत बी झाला आहे. मला वाटलं अरे कसं काय कमी होईना, तर मी माझ्या डाएटिंगमध्ये बदल केला. जेव्हा आपलं वेट स्टक होऊन जातं, कमी होत नाही, अडकून जातं, तर डाएटिंगमध्ये लगेच बदल करायचा. रोजच्या वेळेस थोडं अजून कमी खायला चालू करायचं आणि फायबर जास्त ॲड करायचं. कार्ब्स कमी करायचे, फायबर जास्त ॲड करायचं. फायबर म्हणजे काय असतं, भाजीपाला जास्त ॲड करायचा. भाजीपाला खाणं पण खूप महत्त्वाचं आहे. जेवढं पण आपण हे खातो व्हेजमध्ये, सलाद आहेत, काकडी झाले, टमाटर झालं, कांदा झाला, सलाद वाढवायचा. तो पोर्शन जर वाढवला तर तो एकदम हाय ठेवायचा. सलाद हे खूप महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यामध्ये कार्ब्स नसतं, फॅट नसतं आणि थोडंफार कमी प्रोटीन असतं. पण फायबर वाढवा. फायबर म्हणजे तुम्हाला खाणं काय आहे, बीटरूट झालं, गाजर झालं, प्रकारचे भाजीपाला झाल्या, ह्यासुद्धा खायला चालू करा. तेव्हा तुम्हाला रिझल्ट भेटतील. आणि तुमचं जर वजन स्टक झालं असेल, एका जागा अडकलं असेल, कमी व्हायचं बंद झालं असेल, तर आपलं डाएट आहे त्याच्यामध्ये तुम्ही बदल करा. बदल केला की रिझल्ट लगेच तुम्हाला भेटतील. आणि घाबरून नाही जायचं. डाएटिंगमध्ये जर तुम्ही तुमचा बदल केला, रोजच्या डाएटमध्ये तुम्ही बदल केला, तर तुम्हाला रिझल्ट भेटतील.